वारकरी, वारीला जाणारा वारकरी, पांडुरंगाची निस्वार्थ भावेने भक्ती करणारा वारकरी, सकाळच्या रामप्रहारापासून संपूर्ण दिवसभरात रोजची कामे पार पाडत असताना सावळ्या विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग राहणारा वारकरी, संसाराचा रोजचा गाडा हाकत, संसाराचा रोजचा जबाबदाऱ्या वाहत, अनंत अडचणी सहन करूनही वर्षानुवर्षे वारीत खंड न पडू देणारा वारकरी, ऊन वारा पाऊस भूक तहान कशाचीच तमा न बाळगता फक्त पांडुरंगाच्या भक्तीत न्हाऊन निघालेला वारकरी. आणि आजचा हा व्हिडिओ अशाच तमाम वारकऱ्यांसाठी समर्पित. रात्रभर प्रवास करून आम्ही नातेपुते या गावी पोहोचलो आणि इथूनच आपल्याला वारकरी मंडळी दिसायला सुरुवात झाली. पांडुरंगाचे नामस्मरण करत वारकरी मंडळी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली होती. आज त्यांचा मुक्काम माळशिरस या गावी होणार होता आणि आपण येळेऊ या गावी जाणार आहोत. चिरके यांच्या घरी आज त्यांच्या घरी दिंडी येणार होती आणि त्या दिंडीची, त्या वारकरी मंडळीची आपल्याला सेवा करण्याची सुवर्ण संधी आज आपल्याला भेटणार होती. काय महिमा वर्ण
नाही वाढतो वाढतो त्यांची ती वाटते पण तुम्ही म्हणता वाटतं म्हणते भात नाही घेतला मीठ लागते चपातीला इकडं भात नको तुम्हाला बाबू घेरे ते वाडा हे का मित्र, आपण खूप वेळेस बोलतो, ऐकतो, पंढरीची वारी वारी वारी. नेमकं वारी म्हणजे काय हो? वारी म्हणजे एक प्रकारे एक माहेरवाशिनी जी आपल्या माहेरी जाण्याची ओढ आहे. आपल्या आईला भेटण्याची उत्कट भावना आहे. वारीत सामील झालेल्या प्रत्येक वारकरी माऊलीची हीच इच्छा असते की विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आणि त्याच्या मायेत आणि आपल्या भक्तिभावनेने न्हाऊन निघत पाऊल दर पाऊल अभंग गात, टाळ मृदुंगाचा ध्वनी आसमंतात निनादत, रिंगण फुगडी भारुडे गात, नाचत आदी विविध आविष्कार करीत भक्तीचा हा अखंड प्रवाह वाहत राहतो. वारी म्हणजे नुसतं पायी प्रवास करून पंढरीत सामील होणं एवढंच नाही. वारी ही स्वतःच्या अंतरंगात प्रवास करण्याचाही अनुभव आहे. वारी माणसातला माणूस शोधण्यासाठी मदत करते. तसेच विठ्ठल हा फक्त पंढरीत नसून तो चराचरात आहे, प्रत्येक माणसात आहे याची सुद्धा जाणीव करून देते. याचाच भाग म्हणून वारीत प्रत्येक स्त्री पुरुष अबालवृद्ध एकमेकांना माऊली म्हणूनच संबोधित करतात आणि एकमेकांत असलेला त्या माऊलीला म्हणजेच विठुरायाच्या चरणावर नमन करून गळाभेट घेतात. वारी ही प्रत्येक वारकऱ्याला त्याने घर संसार सोडून आल्यामुळे नुसतेच भौतिक सुखातून मुक्त करीत नाही, तर वारी ही वारकऱ्यांच्या अंतरंगात असलेला अहंकार, लोभ, मोह आणि क्रोध यांच्यापासूनही मुक्ती करते. अशी ही वारी एकदा केली की पुन्हा पुन्हा करावीशी वाटते आणि म्हणूनच ती अखंड चालू ठेवण्याची जबाबदारी जणू विठ्ठल स्वतःच घेतो. म्हणूनच संत नामदेव म्हणतात, पंढरीची वारी करील जो कोणी त्याच्या मागे पुढे चक्रपाणी. जय हरी विठ्ठल.
वरून दृश्य खूप सुंदर दिसत होते, पण खाली फुगडी खेळणं सुद्धा चालू होतं. त्यामुळे आम्ही वरती न थांबता आम्ही निघालो खाली फुगडी खेळण्यासाठी. तसं कविताला खूप चांगली फुगडी खेळता येते, त्याच्यामुळे तिचा काही प्रॉब्लेम नव्हता, पण मला बिलकुल फुगडी खेळता येत नाही. पण मोह आवरत सुद्धा नव्हता. त्यामुळे कसं का होईना पण थोडी तरी फुगडी खेळावं अशी इच्छा झाली आणि कवितासोबतच मी फुगडी खेळली. ही माझी पहिली वेळ वारीत सहभागी होण्याची, पण हा अनुभवच वेगळा होता. खरंच काय साध्य करतात ही लोक, शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून. याच लोकांमध्ये सामील झाल्यावर आणि वारीत यांच्यासोबत पावलात पाऊल मिसळून चालल्यावर कळालं की वारी म्हणजे काय. वारी म्हणजे कोणी एक जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, स्त्री पुरुष असा भेदभाव नाही, श्रीमंत गरीब असा दुजाभाव नाही. इतकंच काय, पण वारकरी म्हणजे कुणी एक व्यक्तीसुद्धा नाही. वारकरी म्हणजे शाश्वत सत्य. म्हणजेच काय तर माऊलीचा गजर, विठ्ठलावरची निस्सीम भक्ती, तुझ्या माझ्यात सर्वांमध्ये माऊली असल्याची अनुभूती. अशा या लहानग्यापासून वयोवृद्धपर्यंत सगळेच माऊली माऊली, नावातच माया, प्रेम, आपुलकी आहे. हेच विठुरायाच्या वारी सोहळ्यात आलेल्या प्रत्येक वारकऱ्यात दिसते. अशी ही वारी एकदा केली की पंढरीचा वारकरी वारी चुकू न दे हरी याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. शिवाय संतसेना महाराजांचा अभंग मनात एकदा तरी येऊन जातोच. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची, आनंदे केशवा भेटताची. या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी. पाहिली शोधुनी अवघे तीर्थे, पाहिले शोधुनी अवघे तीर्थे. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरी सुख वाटे जीवा. ऐसा नाम घोष ऐसे पताकाचे भार, ऐसा नाम घोष ऐसे पताकाचे भार. ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठे, ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठे. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा.
फोन करा कसं या